श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. सुप्रभातम. नमस्कार. सिया ऑफिशियलवर आपले सुस्वागतम. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वंदे जगद्गुरुं. आज आपण महाभारतातल्या पहिल्या खंडातल्या आदिपर्वातले शांतनोपाख्यान पर्व पुढे वाचूया. आज आपण पांडूची उत्तरक्रिया ही कथा आता वाचायला सुरुवात करूया. धृतराष्ट्र म्हणाला, विदुरा, राजसिंह पांडूची सारी उत्तरक्रिया राजाच्या इतमामाला शोभेल अशा रीतीने करा. माद्रीची उत्तरक्रिया तर विशेषच काळजीपूर्वक करा. पांडूच्या नावाने आणि माद्रीच्या नावाने पशु, उंची वस्त्रे, बहुमोल रत्ने आणि अनेक प्रकारचे धन इत्यादी दाने दे. जे जे काही मागतील ते त्यांना दान म्हणून दे. माद्रीचा ज्या रीतीने सत्कार म्हणजे उत्तरक्रिया करावा असे कुंतीला वाटत असेल त्याच रीतीने तू माद्रीची उत्तरक्रिया कर. तिचा देह वस्त्रांनी अगदी काळजीपूर्वक झाकून ठेवण्याची व्यवस्था कर. ती वायूला दिसता कामा नये आणि सूर्यालाही दिसता कामा नये. खरे म्हणजे धर्मशील पांडूच्या मरणाचा शोक करण्याचे कारण नाही, त्याचे सोनेच झाले आहे. कारण देवपुत्रांप्रमाणे तेजस्वी असलेले 5 पराक्रमी पुत्र त्याला झाले आहेत. वैशंपायन म्हणाले, विदुराने धृतराष्ट्राच्या बोलण्याला होकार दिला आणि पांडूची उत्तरक्रिया एखाद्या पवित्र स्थानी करावी असे त्याने भीष्माच्या अनुमतीने ठरविले. नंतर हे राजा जन्मेजया, घृताच्या आहुतींच्या गंधाने युक्त असलेले दीप्त अग्नी राजपुरोहितांनी पांडूच्या आणि माद्रीच्या उत्तरक्रियेसाठी नगराबाहेर नेले. राजसेवकांनी एक पालखी तयार केली. ऋतुकालोद्भव पुष्पांनी ती अलंकृत केली आणि सर्व बाजूंनी ती वस्त्रांनी पूर्णपणे झाकून टाकली. फुलांनी आणि अतिशय उंची वस्त्रांनी सुशोभित केलेल्या त्या पालखीमध्ये पांडूचा आणि माद्रीचा देह त्यांनी ठेवला. दोघांचे देह पूर्णपणे झाकलेले होते. राजपुरुषांनी पालखीला खांदा दिला. त्यांच्या मागोमाग अमात्य, आप्तेष्ट आणि बांधव निघाले. पालखीवर शुभ्र छत्र धरलेले होते आणि तिच्यावर चवऱ्या ढाळल्या जात होत्या. जिकडे तिकडे अनेक प्रकारच्या वाद्यांचा मंगल ध्वनी ऐकू येत होता. अंत्ययात्रेतल्या लोकांनी पांडूच्या अर्ध्वदेहाच्या निमित्ताने याचकांना ओंजळी भरभरून रत्ने देऊन टाकली. पांडूसाठी आणि माद्रीसाठी शुभ्र छत्रे, भरदार चामरे आणि सुंदर सुंदर वस्त्रे अंत्ययात्रेतील लोकांनी आपल्याबरोबर आणली होती. अग्रभागी शुभ्र वस्त्र परिधान केलेले राजपुरोहित अग्नी घेऊन चालले होते. त्या अग्नीमध्ये वारंवार घृताच्या आहुती पडत असल्यामुळे ते प्रदीप्त दिसत होते. हजारो ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्रही शोकाने अत्यंत व्याकुळ होऊन अश्रुपूर्ण नयनांनी पांडूच्या अंत्ययात्रेत सामील झाले. आम्हा सर्वांना कायमचे दुःखात लोटून आणि आम्हाला अनाथ करून राजा पांडू कोठे बरे निघून गेला अशा प्रकारचा आक्रोश सर्व पांडवांनी आणि त्यांच्याबरोबर भीष्म आणि विदुर इत्यादींनी केला. गंगा नदीच्या तीरावर असलेल्या वनातील एका रमणीय आणि सपाट व पवित्र जागी पांडूची व माद्रीची ती पालखी खाली ठेवण्याची त्यांनी सूचना केली. नंतर अनेक प्रकारच्या सुगंधांनी सुवासित झालेल्या कृष्णचंदनाचा लेप लावलेल्या आणि इतरही चंदनांचा लेप लावलेल्या त्या दोघांच्या शरीरावर त्यांनी सुवर्ण कलशामधील जलांचे सिंचन केले. नंतर चंदनाच्या शुभ्र वटीचा त्यांनी त्यांच्या सर्वांगाला लेप दिला. या लेपामध्ये कालागुरूचे व तुंगरस नामक सुगंधित द्रव्याचे मिश्रण केले होते. नंतर निरनिराळ्या देशामध्ये तयार झालेल्या शुभ्र वस्त्रांचे त्या दोघांच्या शरीरावर आच्छादन घातले.
पांडूच्या शरीरावर शुभ्र वस्त्रे घातल्याबरोबर नित्य उंची शय्येवर निद्रा करण्याची सवय असलेल्या पुरुषश्रेष्ठ पांडू अगदी जिवंत असल्यासारखाच म्हणजे झोपल्यासारखाच दिसत होता. याज्ञिकांनी अनुज्ञा दिल्यानंतर यथाविधी प्रेत संस्कार करण्यात आले. नंतर पांडूच्या आणि माद्रीच्या शरीरावर घृतसिंचन करून त्यांच्यावर पुष्पमाला ठेवण्यात आल्या. तुंग व पद्मक या सुगंधी द्रव्यामध्ये सुगंधी चंदनाचे मिश्रण करून व इतरही विविध सुगंधी पदार्थांचा उपयोग करून विधीप्रमाणे त्या दोघांच्या देहांना अग्नी देण्यात आला. त्या दोघांच्या देहाकडे पाहून पांडूची माता कौसल्या अंबालिका धाय मोकून रडू लागली आणि एकाएकी मूर्छित होऊन धरणीवर कोसळली. दुःखाने दीनवाण्या झालेल्या कौसल्येकडे पाहून नगरवासी लोक दुःखातिरेकाने व पांडूवरील प्रेमामुळे कारुण्यपूर्ण रीतीने विलाप करू लागले. कुंतीचा आर्त आक्रोश कानी पडताच भोवताली जमलेली सर्व माणसे तसाच आक्रोश करू लागली. माणसांनी आक्रोश केला यात नवल नाही, पण शूद्र योनीतील प्राण्यांनीही तसाच आक्रोश केला. त्याचप्रमाणे शांतनुपुत्र भीष्माने, महामती विदुराने आणि समस्त कौरवांनी दुःखातिरेकाने विलाप केला. नंतर भीष्माने, विदुराने, धृतराष्ट्राने आणि पांडूच्या पुत्रांनी पांडूला व माद्रीला जलांजली दिली. तसेच कुरुकुलातील सर्व स्त्रियांनी देखील जलांजली दिली. पांडवांच्या, भीष्माच्या, विदुराच्या आणि आप्तेष्टांच्या शोकाला यावेळी पारावार राहिला नाही. त्या सर्वांनी जलांजली दिल्यावर शोकाने दीन झालेल्या पांडवांचे स्वतःच शोकाकुल झालेल्या प्रजाजनांनी कसे तरी सांत्वन केले. जलांजली दिल्यानंतर पांडव आपल्या बांधवांसमवेत तेथेच जमिनीवर झोपले. त्यांच्याबरोबर असलेले ब्राह्मण आणि इतर नागरिकही तसेच जमिनीवर झोपले. अशा प्रकारे 12 दिवसपर्यंत सारे नगर दुःखात बुडून गेले. कोणालाही स्वास्थ्य लाभले नाही. अगदी लहान मुलेसुद्धा दुःखाने दीनवाणी झाली. पांडवांची गोष्ट तर बोलावयासच नको. आपण वाचलेल्या या कथेत पुन्हा पुन्हा पांडूचा आणि माद्रीचा देह हा जो शब्द आला आहे हा मूळ पुस्तकातला आहे, पण इथे शब्दशः अर्थ त्याचा अस्थि असा आहे. त्यामुळे देह या शब्दाचा अर्थ अस्थि असा ऐकावा. आज आपण इथे थांबूया. माझ्या सिया ऑफिशियलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया आत्ताच सबस्क्राईब करा आणि दररोज महाभारत कथा ऐकण्याचा आनंद अवश्य घ्या. बाजूच्या बेलवर क्लिक करून लाईक करायला विसरू नका. शेअर करा, कमेंट करा आणि राधे राधे लिहायला विसरू नका. धन्यवाद. जय श्री कृष्ण.